महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे। त्यात यशवंत स्टेडियम या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 विविध संस्था संघटनांची आंदोलने सतत सुरू आहेत। प्रत्येक आंदोलनांमध्ये 20 ते 30 आंदोलनकारी यांची उपस्थिती आहे। मात्र याला एक अपवाद देखील बघायला मिळाला आणि तो अपवाद म्हणजे सनई छत्रपती शासन पक्षाच्या मुंबई पोलीस समितीचे अध्यक्ष परशुराम बाबूराव लोखंडे नागपूरच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये आणि तळपत्या उन्हामध्ये सतत आपल्या पोलीस बांधवांच्या मागण्यांसाठी एकटे आंदोलन करत होते। कौतुकाची गोष्ट अशी की जोडीला कोणीही नसताना छत्रपतींचा हा मावळा एकटा लढत होता। सुदर्शन वृत्तवाहिनीच्या टीमने बाबूराव लोखंडे यांची फिर्याद ऐकली आणि ही बातमी दाखवली। बातमीचा प्रभाव अशा प्रकारे पडला की बाबूराव लोखंडे यांनी पोलिसांसाठी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली आणि अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा मोठा निर्णय फडणवीसांनी दिला। पोलिसांसाठी ही सगळ्यात आनंदाची बातमी ठरली आहे। खुद्द सनई छत्रपती शासन पक्षाच्या मुंबई पोलीस समितीचे अध्यक्ष परशुराम बाबूराव लोखंडे यांनी ह्या आनंदाच्या निर्णयाचं श्रेय सुदर्शन वृत्तवाहिनीला व्हिडिओद्वारे दिलं। परशुराम लोखंडेजी, आपण जो उपोषण केलं होतं त्याबद्दल जो आहे तुम्हाला यश मिळालेलं आहे, तर काय म्हणाल तुम्ही? जय शिवराय। मी तर सर्वप्रथम हे जे सुदर्शन न्यूज आहे या सुदर्शन न्यूजच्या संपूर्ण टीमचे अगदी मनापासून आभार मानतो की ह्या न्यूज दाखवण्याचा एवढा पटकन मला क्विक रिझल्ट मिळेल, एवढा इफेक्टिव्ह ही न्यूज झालेली आहे की आत्ताच माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय सभापती साहेब यांचं टी व्हीवर बातमी बघितली मी की जे पोलीस वसाहतीमध्ये राहतात, BIT चाळीमध्ये राहतात, तर त्यांना ती घरे मालकी हक्काने देण्याचं त्यांनी ठराव मांडलेला आहे आणि हा पोलिसांसाठी फार आनंदाचा क्षण आहे। नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता परत आमच्या पोलिसांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासारखं आहे हे। तर मी सर्व पोलीस वसाहतीतील सर्व पोलिसांना आवाहन करीन की आता दिवाळीला जसं आपण घरासमोर रांगोळी काढत होतो, दिवे लावत होतो, तसं पुन्हा एकदा आपापल्या दारामध्ये रांगोळ्या काढा, दिवे लावा आणि हा दिवाळी सण साजरा करा। हा आपल्या आयुष्यातील फार मोलाचा आनंदाचा क्षण आहे की खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी हे डिक्लेअर केलेलं आहे की पोलीस वसाहतीत राहणारे मुंबईतील सर्वांना ते नावावर घरं करून देणार आहेत। त्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं यशस्वी पाऊल म्हणता येईल। आत्ताच मी नुकतंच 9 तारखेला या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना साकडं घातलं होतं की BIT चाळीतील त्याचप्रमाणे पोलीस वसाहतीत राहणाऱ्या शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या सर्व पोलिसांना त्यांची घरं त्यांच्या नावावर मालकी तत्वाने करण्यात यावीत आणि एवढा या सुदर्शन न्यूजचा एवढा इफेक्ट झाला की तात्काळ मला ती खबर पाहायला मिळाली की माननीय सभापती साहेब स्वतः सांगत आहेत की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या बैठकीमध्ये हा मुद्दा मार्गी लावण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे यापुढे आंदोलन करण्यासाठी, उपोषण आंदोलन करण्यासाठी मला हे फार प्रेरणादायी ठरणार आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी नागपुरामध्ये साकडं घातलं होतं की आम्ही तुमच्याकडे पाहुणे आलो आहोत, आपल्याकडे अतिथी देवो भव हे तत्व फार महत्त्वाचं मानलं जातं। आम्ही पाहुणे म्हणून तुमच्याकडे काहीतरी मागावं आणि तुम्ही पटकन आमची मागणी उचलून धरावी, याच्यासारखा दुसरा आनंद नाही। हा पोलिसांच्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा क्षण आहे। हा आनंद सर्व पोलिसांनी साजरा करावा, मिठाई वाटून साजरा करावा की ज्याप्रमाणे BDD चाळीतील पोलिसांना त्यांना घरं मिळालेली आहेत, तशीच मुंबईतील सर्व पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना आता घरं आपल्या नावावर मिळणार आहेत। निदान तशी आशा निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी, सभापती साहेबांनी तसं जाहीर केलेलं आहे। तर मी मुख्यमंत्री साहेबांना, जे आमचे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण हा घराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावला, त्याचप्रमाणे पोलिसांच्या 8 तासाच्या ड्युटीचा शासन निर्णय जारी करून हा एक 8 तासाच्या कर्तव्याचा मार्ग मोकळा करावा। त्याचप्रमाणे जे पोलीस अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्यांना देखील कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ हयातीपर्यंत मिळावा, यासाठी शासन निर्णय काढावा। जे पोलीस 2013च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत
त्यांना लवकरात लवकर पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देऊन त्यांच्याही आयुष्यात गोड आनंदाचे क्षण आपण द्यावेत त्यांना. आणि अशा विविध मागण्या आहेत. त्याच्यामध्ये एक छोटीशी एक मागणी आहे की बाबा जे पोलीस साप्ताहिक रजा ज्यांना मिळत नाही वेळेच्या वेळी किंवा नैमित्तिक रजा वेळेच्या वेळी मिळत नाही, त्या रजा